नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर यावेळीसुद्धा आम्ही बाईक राईड करणार आहोत आणि ही जी आपली राईड असणार आहे ती असणार आहे 1500 किलोमीटरची। कारण आम्ही जातो आहे 11वं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला। रामेश्वरम हे तमिळनाडूमधील पंबन बेटावर किंवा रामेश्वरम बेटसुद्धा म्हटलं जातं त्याला। तर तिथे स्थित आहे आणि ते जे मंदिर आहे त्याला रामनाथ स्वामी ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं। तर त्याचं आपण दर्शन घेणार आहोत आणि तिथे अजून बरंच रामसेतू, धनुष्कोडी आणि अजून बरेचसे मंदिरं वगैरे ते सगळं 22 कुंड स्नान ते सगळं करणार आहोत। तर ही आपली 7 दिवसाची ट्रिप असणार आहे। तर मी उद्या निघणार आहे, उद्या सकाळी लवकरच निघायचं आहे, म्हणजे मला 5:30ला दादरला पोचायचं आहे आणि तिथून स्वामींचं दर्शन घेऊन आपण आपला प्रवास चालू करणार आहोत। तर आपण भेटूया उद्या सकाळी। गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आहे आमचा राईडचा पहिला दिवस आणि आम्ही आलेलो आहे स्वामी समर्थांच्या मठाजवळ, तिथे तुम्ही बघू शकता। सो इथून आपण प्रवास चालू करणार आहोत। आता आपण दर्शन घेऊया लगेच आणि मग प्रवास चालू करूया। मित्रांनो, सगळ्या गाड्या आता रेडी आहेत, दर्शन पण झालं आहे आणि आता आम्ही निघतो आहे इथून। हा ना, पैसे कमाओ, सपने पूरे करो।
आल्यानंतर नाश्ता केला आणि आता पण थोड्या वेळ टी ब्रेकसाठी थांबलेलो. आणि आता आम्ही आहोत साताऱ्याला आणि इथून आता वाजले आहेत 5 वाजले, जरा जास्त लेट झालं. त्याच्यानंतर आता पुढे अजून 50% मला वाटतं बाकी आहे. आमचा डे 1चं 600 किलोमीटरचं टार्गेट होतं. सो अजून अर्धा प्रवास बाकी आहे. मित्रांनो, रस्त्यात मला एक सायकलिस्टचा ग्रुप दिसला आणि त्यांच्या टी शर्टवर पुणे ते कन्याकुमारी असं लिहिलं गुड होतं. गुड. सो ते बघून खूप भारी वाटलं की आम्ही बाईकने जातोय तरी 3 दिवस लागणार आहेत ते रामेश्वरमपर्यंत, आणि हे सर्व सायकलवरून एवढा लांबचा प्रवास करणार होते. त्यात काही यंग मुलं आणि काकासुद्धा होते. सो ते बघून मला तर खूपच छान वाटलं. मित्रांनो, आत्ताच आम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकची बॉर्डर क्रॉस केली आहे आणि अजून आपला 200 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. सो म्हणजे आपलं फर्स्ट स्टेपर्यंतचा. सो सध्या आम्ही क्रीम बन खाऊन गुजारा करतो आहे कारण अजून आमचा डिनरसुद्धा बाकी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आपला दिवस दुसरा आहे या राईडचा आणि आता आम्ही वरुडला स्टे केलेलं काल रात्री. मॅपमध्ये वरुड हे लोकेशन दाखवतं आहे. तर इथून हम्पी आणि गोकर्ण हे 3-3 तासावर आहे आणि इथेच 1.5-2 तासावर दांडेली अभयारण्यसुद्धा आहे. तर मग आपल्याला जायचं आहे रामेश्वरमला. तर आता आम्ही इथूनच जो हायवे गेला आहे तिथूनच प्रवास आपला चालू करणार आहोत. सो सर्व आता रेडी आहेत आणि आम्ही थोड्या वेळातच निघू आता. अशा मोकळ्या सुसाट हायवेवरती आजूबाजूला सुंदर असा निसर्ग किंवा काही नजारे असतील तर खूप मस्त वाटतं. असाच प्रवास चालू असताना माझ्या नजरेस एक गोष्ट पडली, ती म्हणजे कर्नाटकामधूनच आम्ही जात होतो आणि डाव्या बाजूला सरळ रेषेमध्ये लांबपर्यंत सुपारीची आणि नारळाची बाग लागली होती आणि अशी असंख्य झाडं त्या रस्त्याला होती. इतकी पद्धतशीर त्या झाडांची लागवड केली होती. तो सुंदर देखावा बघतच राहावं असं वाटत होतं. बंगलोरमधून जात असताना मॅपवर एक वेगळा एक्सप्रेसवे दाखवला, जिथे एंट्रन्सलाच बोर्ड होता, वेलकम टू नाईस रोड. ते वाचून माझ्या मनात एक विचार आला, तो म्हणजे रस्ता चांगला आहे म्हणून असा बोर्ड लावला असावा का? पण पुढे जाऊन टोल नाका आल्यावर कळलं की हा नाईस रोड म्हणजेच NICE, नंदी इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडोर एंटरप्राइजेस हा एक एक्सप्रेसवे आहे, जिथे बाईकसाठी सुद्धा टोल आकारला जातो. बाईकसाठी वेगळी लेन आहे, तसंच कार, ट्रक्स यांच्याबरोबर बाईकसाठी स्पीड लिमिटचे बोर्ड सुद्धा होते. या एक्सप्रेसवेला लिंक रोड वाईज एक्झिट सुद्धा होत्या आणि त्यानुसार टोलचे रेट होते. सो एंट्रन्सलाच आम्हाला विचारलं होतं की कुठे जायचं आहे आणि त्यांनी 78 रुपीज चार्ज केले पर बाईक. सो आम्हाला थोडा डाऊट आलाच होता की आम्हाला जिथे जायचं आहे तिथे 110 रुपये लागणार होते आणि एक्झिटच्या इथे उरलेले पैसे पे करायचे असणार.
जेव्हा एक्झिट आली तेव्हा आम्ही गेस केल्याप्रमाणे उरलेले 32 रुपये तिथे आम्ही पे केले आणि आम्ही निघालो. नावाप्रमाणेच तो रोड खरंच खूप छान होता. बँगलोर सिटीमधून न नेता एक्सप्रेस वेवरून आपण लगेच बाहेर पडतो. उसको पूछ पर बाइक की हाँ ठीक है ऋषभ जी पूरा लिंक रोड है, हाँ वही सेम वो रामेश्वरम टिकट लेना जरा 32 हाँ अपना अंदाज़ा सही था. रुकते हाँ रुकते रुकते त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो आणि आपले काही रायडर्स जे मागे राहिले होते ते सुद्धा तिथे आम्हाला जॉईन झाले. येरकौड हिल्सचा प्लॅन कॅन्सल करून तिथेच स्टे करायचा का यावर डिस्कशन चालू होतं. बट सर्वांनी प्लॅननुसारच जाऊया असा डिसिजन घेतला आणि आम्ही पुढचा प्रवास चालू केला. हाँ वही क्योंकि मैप थोड़ा चेंज हो गया तो ये कच्चा रास्ता तू ही लीड कर चल. जेवून आम्ही निघालो पण परत एका गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे काही जण मागेच थांबले आणि आम्ही पुढे निघालो. आधीच खूप लेट झालं होतं कारण आम्ही उशिरा निघालो होतो. येरकौड हिल्सला आम्हाला रात्री पोहोचून तिथून सकाळी 4 वाजता रामेश्वरमला जायला निघायचं होतं आणि सेम डे दर्शनसुद्धा घ्यायचं असा प्लॅन होता. पण दरवेळी जसं ठरवलंय तसं होईलच असं नसतं. रोड क्लोज. त्याला बघा तर लेफ्ट लेफ्ट हो रात्रीचा प्रवास चालू असताना हे दिवेच दिवे बघून आम्हाला प्रश्नच पडला होता ही दिव्यांची शेती नक्की आहे तरी कसली. तेव्हा हे नक्की कुठलं पीक आहे हे माहीत नसल्यामुळे इतक्या काळोख्या रात्री ही दिव्यांची शेती बघून आम्ही राईड एन्जॉय करत चाललो होतो. पण त्यानंतर घरी परतल्यावर ऑनलाईन इन्फॉर्मेशन काढल्यावर समजलं की दक्षिण भारतात होसूर, तमिळनाडू या भागात शेवंती आणि झेंडू ही फुलांची पिके आहेत जी रात्रीच्या प्रकाशाचा म्हणजेच LED बल्बचा वापर करून फुलांमध्ये उत्पादन करतात. ज्यामुळे वर्षभर पुरवठा होत राहतो. तसेच रात्रीच्या उजेडात उत्पादन करणाऱ्या पिकांमध्ये स्ट्रॉबेरी, गुलाब, कॅप्सिकम, ड्रॅगन फ्रूट यांचा सुद्धा समावेश आहे. अक्षय से सब मान गया है. अभी पहुंचेगी
येरकौड हे तमिळनाडूमधील सेलम जिल्ह्यात आहे. इथे येण्यासाठी सेलम हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. तसंच त्रिची एअरपोर्ट सुद्धा आहे. येरकौड हिल्समध्ये 16 हेअरपिन बेंड्स आहेत. त्याचाच अनुभव घेण्यासाठी आम्ही हे लोकेशन प्लॅनमध्ये ॲड केलं होतं. इथे तुम्हाला येरकौड तलाव, कॉफीच्या बागा, उंच आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेला किलियूर धबधबा सुद्धा बघायला मिळू शकतो. सप्टेंबर ते मे या काळात तुम्ही येरकौड हिल्सचा उत्तम अनुभव घेऊ शकता. हा संपूर्ण घाट चढून तिथे स्टे करून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी रामेश्वरमला जाण्यासाठी निघणार होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज दिवस तिसरा आहे आणि मला मध्ये काही शूट करायला मिळालं नव्हतं. सो बाईकवरचे जे शॉर्ट्स आहेत तेच तुम्हाला बघावे लागतील विथ व्हॉईस ओव्हर. आणि काल म्हणजे की आजच आलो आहे आम्ही इथे येरकौडला, जे की तमिळनाडूमधील हिल स्टेशन आहे. आणि सकाळी आम्ही पोचलो इथे 4 वाजता, कारण की मध्ये खूपच काय ना काय झालेलं ते तुम्ही मागे बघितलंच असेल. तर सगळंच लेट झालं आणि मग इथे आम्हाला पोचायला 4 वाजले. आणि खरं तर आम्हाला निघायचं होतं इथून 4 वाजता रामेश्वरमसाठी, बट सगळं उलटसुलट झालं. आणि येरकौड हे जे हिल स्टेशन आहे ते येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तो जो घाट आहे जो आपण चढून आलो तो खूप फेमस आहे. इथे चहा कॉफीचे मळेसुद्धा आहेत आणि इथे तुम्ही त्याची खरेदीसुद्धा करू शकता. स्पायसेस, चहा, कॉफी हे सगळं. तर प्रचंड थंडी होती इथे सकाळी आणि आता जरा ऊन आहे, उन्हात आहे तर बरं वाटतं आहे. तर आता आम्ही चहा वगैरे घेऊन इथून निघतो आहे. तर रामेश्वरमसाठी किती 393 किलोमीटरचा रस्ता आहे. तर आपल्याला पोचायचं आहे आणि आज आम्ही दर्शन करणार होतो, पण बघूया आता कसं काय होतं आहे ते. चहा पिऊया आता आणि निघूया. अरे अक्षय का आवाज आ रहा है हमको. हाँ तेरा ही आवाज नहीं आ रहा सिर्फ. मोरिया
चल मग. इथे जेवायला थांबलेलो आणि आजचा म्हणजे आज आम्ही साऊथचं असं फूड खाल्लं आहे. त्या केळीच्या पानावर आणि मग भात आणि ते 3 प्रकारचे सांबार होते, ते एक एक आणत आहेत आणि प्लस यांचं ते जे ताक होतं ते पण खूप वेगळं होतं, मस्त होतं जेवण. आता आम्ही जातो आहे रामेश्वरमला, तर संध्याकाळच्या आत तिथे पोचायचं ट्राय करू. रामेश्वरमला जाताना लागणारं अजून एक आकर्षण म्हणजे पंबन ब्रिज. आम्ही उशिरा पोचलो त्यामुळे जाताना काही व्ह्यू दिसला नाही, पण येताना आम्ही तो नक्कीच बघितला. बँड्रा वर्ली सी लिंकच्या आधी पंबन ब्रिज सर्वात मोठा सी ब्रिज होता. जर तुम्ही ट्रेनने आलात तर तुम्हाला मंडपम स्टेशनला उतरून 20 किलोमीटर बसने रामेश्वरम पर्यंतचा प्रवास करावा लागू शकतो, कारण रेल्वे ब्रिजचं काम चालू आहे. रामेश्वरम हे तमिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक शहर आहे. हे पंबन बेटावर वसलेले आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 4 धामांपैकी सुद्धा एक असलेल्या रामनाथ स्वामी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जेथे प्रभू श्री राम आणि सीतेने रामायणाच्या कथेनुसार शिवलिंगाची स्थापना केली होती. येथे 2 शिवलिंग आहेत. एक हनुमानाने कैलाश पर्वतावरून आणले होते, ज्याला विश्वलिंगम असे म्हणतात, आणि दुसरे रामलिंगम जे राम आणि सीतेने वाळूपासून बनवले होते. मित्रांनो, आम्ही काल रात्री 12 वाजता इथे रामेश्वरममध्ये आलो आणि आता सकाळी 5 वाजता उठून आम्ही अग्नितीर्थम आणि 22 कुंड स्नान केलं आणि आता आम्ही सगळे हॉटेलवर जाऊन रेडी झालो आणि मग जातो दर्शन घ्यायला. तर खूप गर्दी होती, सकाळी पण टाईम दिला, खूप लाईन होती, वेळ झालं, स्नान वगैरे सगळं व्यवस्थित. आता जाऊया दर्शन घेऊया.
मित्रांनो, 1000 पिलर्स कॉरिडॉर म्हणून ओळखला जाणाऱ्या या कॉरिडॉरमध्ये टोटल 1212 पिलर्स आहेत. हा सर्वात मोठा कॉरिडॉर आहे आणि याचा प्रत्येक पिलर वेगळा आहे. आमचं दर्शन आता झालेलं आहे. आम्ही ॲक्च्युली दर्शन म्हणजे जे फास्टवालं होतं ते घेतलेलं 200 रुपीजचं, पण एकदम जवळून झालं आणि लवकर पण झालं. अर्ध्या तासाच्या आतच झालं मला तरी वाटतं. आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहे परत. सो थोडा आता चेंज वगैरे करून मग जाणार आहे धनुषकोडीला, जे इथून 20-22 किलोमीटर आहे. मित्रांनो, इथे असे हे 4 गोपुरम आहेत. इथे एक आहे, 4 आहेत, म्हणजे वेस्ट, ईस्ट आणि नॉर्थ साऊथ असे आहेत. हे जे गोपुरम आहेत म्हणजे प्रवेशद्वार. तिथून तुम्हाला प्रत्येक असं एंट्री गेट आहे वेगवेगळ्या, तसं जावं लागतं. जसं की रामनाथ स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे तर मग तुम्हाला ईस्ट गेटने जायचं आहे. आणि अग्नितीर्थमसाठी सुद्धा ईस्ट गेट आहे. 22 कुंडाचे स्नान आहे, तिथे 22 कुंड आहेत आणि ते लोक तुमच्यावर पाणी ओततात. ते 25 रुपयाला आहे. आणि जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर मग तिथे एजंट असतात, ते पैसे घेतात. मग ते स्वतः तुम्हाला फास्टमध्ये सगळं करून देतात अर्ध्या तासात किंवा 15-20 मिनिट. आणि त्याचं 22 कुंडची एंट्री आहे ती नॉर्थ गेटने आहे आणि तुम्ही बाहेर पडता साऊथ गेटने. मित्रांनो, आता आम्ही जातो आहे धनुषकोडीला. आता 3 वाजले आहेत आणि तिथे 5-5:30 नंतर थांबून देत नाहीत, म्हणून आम्ही आता लवकरच जातो आहे. आणि धनुषकोडीला लास्ट लँड ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, कारण तिथून पुढे इंडियाची जमीन नाही आहे. इंडिया संपतं तिथे आणि त्याच्या पुढे 21 किलोमीटरवर श्रीलंका आहे. तर मग रामसेतू ज्याला म्हटलं जातं, तिथून रामसेतू बांधलेला प्रभू श्रीरामाने. तर मग तेच बघायला आता आम्ही जातो आहे. धनुषकोडी हे जे गाव आहे ते 1964च्या सायक्लॉनमध्ये उद्ध्वस्त झालं आणि आता त्याचे काही अवशेषच तिथे उरलेले आहेत. तिथे एक रेल्वे स्टेशन सुद्धा होतं. त्याचबरोबर आता तिथे तुम्हाला काही दुकानाचे स्टॉल्स उपलब्ध आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता. डेड एंडला पोचतानाच आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. त्यातून रस्ता काढत फायनली आम्ही त्या स्तंभाजवळ पोचलो. धनुषकोडी हे असं ठिकाण आहे जिथे एका साईडला बंगालची खाडी आणि दुसऱ्या साईडला हिंद महासागर आहे. मित्रांनो, आम्ही इथे आलो आहे धनुषकोडीला आणि इथे सगळ्या बाईक सुद्धा लाईनीत लावल्या आहेत. सगळे पब्लिक क्युरिओसिटीने बघत आहेत आणि फोटोजसुद्धा काढत आहेत. सो इज्जत मिळते आणि भारी वाटतं एकदम. इंडियाच्या शेवटच्या टोकावर आम्ही आलो आहे तर खूप मस्त वाटतं आहे. सगळे येऊन फोटोज काढतात. काय जशा बाईक लावल्या तसे सगळे येऊन फोटोज काढतात.
धनुष्कोडीला जाताना कोदंडरामर मंदिर आपल्याला लागतं. या मंदिरात रामाच्या हातात कोदंड म्हणजेच धनुष्य असल्याने याला कोदंडरामर मंदिर म्हटले जाते. रावणाचा वध केल्यानंतर त्याचा भाऊ विभीषण प्रभू श्रीराम यांना शरण आला होता, म्हणून त्यांनी लंकेची जबाबदारी विभीषणला दिलेली. त्यामुळे हे मंदिर एक पवित्र स्थान मानलं जातं. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे ज्या दिवशी आम्ही रामेश्वरमवरून निघालो त्या दिवशी सकाळी आम्ही नागमणी म्हणजे स्फटिकलिंगम याचं दर्शन घेतलं होतं. तर त्यासाठी आम्ही 3 वाजता उठून रेडी होऊन मंदिरात लाईनमध्ये लागलो होतो, कारण स्फटिकलिंगमचं दर्शन तुम्ही सकाळी 5 ते 6 मध्येच घेऊ शकता. एकाच दिवशी तुम्हाला मेन शिवलिंग आणि स्फटिकलिंगम बघणं पॉसिबल नसतं, कारण 22 कुंड स्नान हे 5:30ला चालू होतं. सो स्नान करून स्फटिकलिंगम बघायला जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही अग्नितीर्थम आणि 22 कुंड स्नान करून रामनाथस्वामी ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्फटिकलिंगमचं दर्शन घेतलं. नारळ पाणी
मित्रांनो, आम्ही आज सकाळी पहिले तर ते नागमणी दर्शन केलेलं, त्याला स्फटिकलिंगम असं म्हणतात आणि ते सकाळी 5 ते 6मध्येच असतं. त्यामुळे मग लवकरच गेलेलो 3 वाजताच उठून आणि मग लाईनमध्ये लागलेलो 4:30ला वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. आता जेवायला थांबलो आहे आम्ही. आपल्याला प्रॉपर आम्ही साऊथ इंडियन फूड जेवतो आहे. आय थिंक कोबीची भाजी, बीटरूट, बीटाची. मी हे माहिती नाही, टेस्ट करू. थँक्यू. मित्रांनो, याच्यानंतर कर्नाटक आणि सातारा असे 2 स्टे करून आम्ही घरी परतलो. तर हा रामेश्वरमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.